Hello and welcome back to my vlog. Hi guys. आज आमच्या श्रियाचं संगीत आहे तिकडे आलं. ही आमची श्रिया आहे. चिवडी. संगीत चालू आहे. वेलकम टू क्लासिक ब्लॉग्स. आता इथे कॉपीराईट लागेल म्हणून मी म्यूट ठेवणार आहे. पण एक मस्त सिंगरकडून गाणं गाऊन घेतलेलं आहे. तुम्ही गेस करा कोण आहे. काकाकोनी खूप छान डान्स केला आणि गाणं होतं आणि आता नवरदेव नवरी यांचा डान्स तर खूप छान झाला. खूप क्यूट नाचले दोघं पण. आणि गाणं आहे लवर. पनीर ना ऍक्च्युली, पण ज्याचं लवर आम्ही इकडे भेटणार नाही. दॅट इज माइन. नाही ते पण उचलून घेईल मी अमृता. तू खाऊन घेतलं. मला दुसरं घेऊन ये. मला दुसरं घेऊन ये. मस्त तंदूर. ओ भाई बघ असंच होत, असंच होत गाणं. माझी इज्जत काढू नको. दुसऱ्यांच्या ताटातलं घेतलं की असंच होतं. हे बघ. आय डोंट वाटतं का तुला श्रेयाचं संगीत डान्स चालू आहे? सॉर्टेड प्रायोरिटी. ह्यांचं पण गाणं आणि डान्स एकदम फनी होता. गाणं होतं श्रियाच्या लग्नाचा सोहळा आज सजला. श्रियाच्या लग्नाचा ही कविता म्हणजे आमच्या 6 जणांच्या लहानपणीच्या एकत्र अशा आठवणी होत्या. त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. नवरी कसं वाटतंय तुला? छान वाटते. ओव्हरवेल्ड आहे मी. खूप छान दिसते. पण तुम्ही आलात. तर आता झालंय संगीत आणि आम्ही निघालोय. हे दोघी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स आहेत, अमृता आणि संचिता. माझ्या जीवलग मैत्रिणी आहेत दोघी पण. हार्ट करा गाईज. 3D हार्ट आहे. कम 3D हार्ट आहे आपला. आता खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आणि उद्या पण आम्ही भेटणार आहे. येस, स्टे ट्यून गाईस. येस, असं हे करून द्या असं. हॅलो. तर आता आले घरी, चेंज करते आणि झोपते. ऑलरेडी 11:30 झाल्यात. उद्या परत सकाळी लग्नाला जायचं आहे आणि मे बी त्याच्या आधी मी क्लिनिकला जाऊन येणार आहे. बघून फिगर आउट करू उद्या. जर पेशंट असेल तर मग क्लिनिकला जाईल आणि मग घरी येईल. मग रेडी होऊन मग लग्नाला जाईल. सो टुमॉरो इज गोइंग टू बी अ बिग डे. नाही, केस छान झाले. केस असे केलेले होते स्ट्रेटनरने, पण ते थोडेसे झाले, थोडेसे आहे. गुड मॉर्निंग. तर सकाळ झाली आहे माझी. आंघोळ पण झाली आहे. आंघोळ केल्यासारखं वाटत नसलं तरी माझी आंघोळ झाली आहे. आणि मला साडी घालायची आहे. पण मला ब्लाऊज बसत नाही आहे. आता मला ब्लाऊज उसवायला लागेल. मग ट्राय करायचं. मग बसलं तर ठीक आहे, नाही तर परत उसवायचं. नेवर एंडिंग लूप.
पण बघू, जर ठीक जमलं मला तर ठीक आहे, नाही तर मग आय विल शिफ्ट टू ड्रेस. नाही, मला ते ब्लाऊज बसलाय. आता पटकन पटकन रेडी होत आहे. इट इज ऑलरेडी 10:30. आम्हाला 10:30 निघायचं होतं. ॲज युजल आय एम लाईट. आवडते. आज मी फर्स्ट टाईम माझी साडी घालते, म्हणजे असं फॉर गोईंग आउट समवेअर. आय एम जस्ट होपिंग माझ्यासोबत ते वॉर्डरोब मॉल फंक्शन नको आहे. तर मला असं वाटतं की एक तर ही साडी ना खूप पातळ आहे. आय डोंट नो, मे बी खूप मिऱ्या पडत आहेत का. मी एका ह्याच्यात पाहिलं तर हे ना ते लोक असं काहीतरी करतात, असं इकडनं काहीतरी इकडे करतात. ते कुठून करतात तेच कळलं नाही मला. आय कॅन जस्ट लीव दिस हिअर. आणि मला लक्षात आहे, मम्मी जिथे जिथे पिन लावते मी तिथे तिथे सगळीकडे पिन लावून देणार आहे. हे याचं काय करू. आधीचं जास्त बेटर होतं. हे काय, हे खूप गबाळ वाटतंय, खूप एक्स्ट्रीम गबाळ वाटतंय. मी परत घालणार आहे ही साडी आता परत. दिस इज माय फायनल अटेम्प्ट ऑफ डुईंग द साडी. जर मला नाही जमली तर मी ड्रेस घालून घेणार आहे. आणि माझ्याकडे प्रूफ राहील की मी ट्राय केलं. पण ती साडी इतकी सॉफ्ट आहे. आणि मला जमत नाही साडी घालायला, तरी मी एवढ्या कॉन्फिडन्सनी शिकवतेच आहे साडी कसं घालायचं. आणि तुम्ही पण बघतात आहे साडी कशी घालायची माझ्याकडनं. One eternity later. Oh wow, this is looking so pretty. मी घातलंय हे. आजपर्यंत मिरे पिन खूप युजलेस गोष्ट वाटायची. ॲक्च्युली काय म्हणजे भाई, झाली ना, खोचलंय ना वर, कशाला लावायचं. पण देअर इज जस्ट रिझन टू एव्हरीथिंग. दो मी मिरे पिन लावली आहे तरी दे आर नॉट स्टेइंग टुगेदर. दे आर जस्ट नॉट कॉपरेटिंग. पण ठीक आहे, हे इथून तर सुटणार नाही. आय एम जस्ट डॅम शुअर अबाउट दॅट, कारण की तिथे मी पॅक केलेलं. आय एम वरीड की इथे हे खालून सुटायला नको मी बसल्यावरती. हो बापरे, अजून माझा मेकअप पूर्ण बाकी आहे, केस बाकी आहे. वाव, अमृताचा फोन येऊन गेला. हॅलो, सो आय एम रेडी. ही मी घातलेली साडी गाईज. कॅन यू बिलीव्ह इट. आय एम जस्ट व्हेरी डाऊटफुल अबाउट दिस, की लावू की नको एकदा. डाऊटचं कसं वाटतं. प्लीज इग्नोर माय मिरर. रेडी. टिकली पण लावून झाली आहे. आणि मी भरपूर अशा पिना पण लावल्या आहेत साडीला. आणि अशी दिसते मी. एका हातात गळ्या घालते, एका हातात अशा बँगल्स घालून घेतल्यात. संचिता आणि अमृता आलेत खाली. सो येत आहेत म्हणजे खाली. ते व्लॉग बघतील मला होते आम्ही खाली उभे होतो आणि तो आले नव्हते. खूप आवाज येईल. पण मी अशी दिसते रेडी. चार्जर घेतलं कारण की फोनला चार्जिंगच नाही आहे. आणि मी 2 मिनटं झाले बाहेर थांबले, पण हे लोक अजून आलेले नाही. मला नाही वाटत ऐकू येत असेल कारण की साईडला काम चालू आहे ना. बट फॉर फर्स्ट अटेम्प्ट हे खूप छान साडी घातली आहे. त्यामुळे प्राऊड होत नाही. ते गळ्यात काहीच नाही घातलं यार म्हणजे. आता मी
2-5 मिनटं झाले इकडे थांबलेले आहे. माय फ्रेंड्स हॅव फॉरगॉटन माय हाऊस मॅन. म्हणजे इतक्यांदा येऊन पण त्यांनी घर विसरून गेले आणि काहीतरी चुकीच्याच गल्लीतून टाकून दिलेलं आहे. आणि मला बोलतं आम्ही येतोच आहे, तू बाहेर उभं राहतो, आम्ही येतोच आहे, तू बाहेर ये बाहेर ये. मी 5 मिनटं झाले बाहेरच उभी आहे. मला असं वाटतं हे आत बाहेर करण्यातच माझी साडी सुटून जाणार आहे. दॅट इज गोइंग टू बी माय वर्स्ट नाईटमेअर. म्हणजे साडी जर सुटली ना, वॉर्डरोब माल फंक्शन होऊन जाईल माझं. जसं ओव्हर मेकअप नाही केला मी, पण केलेला आहे म्हणजे असं थोडं थोडं. बसू? काय वाटतं का तुम्हाला? 11:45 झालेत. 11:53चं लग्न आहे. काय वाटतं मॅडम, पोचणार का आपण? आय ट्राय माय बेस्ट. फायनली आम्ही निघालोय. आणि मी आज अमृताच्या गाडीत पहिल्यांदा मागे बसले. ही मुलगी पुढे बसली आहे माझ्या जागेवरती. दिस गर्ल, दिस प्रिटी गर्ल अँड दिस लेडी सिंगम. या लेडी सिंगमवरती आता जबाबदारी आहे आम्हाला 11:53 पर्यंत तिथे पोचवायची. आम्ही पोचलोय श्रेयाच्या लग्नाला, पण आम्ही लोक गिफ्ट घरी विसरलो. त्याच्यामुळे आम्ही इकडे बसलो. प्राची बिहेवियर लग्नात सुद्धा विसरली होती. पण इन माय डिफेन्स त्या लोकांनी पण लक्षात नाही दिलं, नाही तर आम्ही परत जाऊन घेऊ शकलो. सकाळीच फोन करून बोलली होती प्राची ते मी त्याच्या आधी आणून ठेवलेलं होतं, पण मग निघाल्यावरती पण कोणाला लक्षात होतं की मी रिकामा हाताने येते. काहीच मी गाडी चालवत होते त्यामुळे मला माहित नव्हतं. आणि मी मॅप्स बघत होते. चुकीचे मॅप्स बघतो. चुकीचे मॅप्स. काहीच आवाज येत नाही. इल्ले. थांब थोडंसं पुसून घेते कॅमेरा. अरे छान दिसते श्रिया, तुझा नवरदेव आता बोलव. अथर्व. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. हॅपी मॅरिड लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन्स. इतना डेडिकेशन चाहिए फोटो के लिए. मुली लग्नात आल्यावरती काय करतात? असं मुली फोटो काढतात. तिकडे लग्न चालू आहे, म्हणजे झालंय लग्न ऍक्च्युली. फोटोज इन मल्टिपल अँगल्स, मल्टिपल फोन्स. आणि तुमच्याकडे जर एवढी डेडिकेटेड फोटोग्राफर असेल अजून थोडासा जी एवढी डिरेक्शन्स देते तुम्हाला. संचिता इज द परफेक्ट माझ्याकडे बघ. फोटोग्राफर. इकडे बघ अजून. आमचं गिफ्ट. हा तरी आलोय मी द्यायला. हो. किती उशीर आलाय? रॅप करू, हे करू, ते करू, सगळं करू. 1 तास होऊन गेला. आता आमचं गिफ्ट आलंय. जेवण होऊन गेलं, फोटोज होऊन गेले, आता गिफ्ट द्यायला जाऊ. थँक्यू सो मच. तुमच्या ग्रुपचं नाव आहे चेंबर्स ऑफ सिक्रेट्स. व्हॉट्सअप ग्रुपचं नाव. इकडे चेंबर्स दिलंय. आय होप श्रेयाला हे कळेल की आम्हीच दिलाय. बोलत होते जर श्रेयाला कळलंच नाही चेंबर्स म्हणजे आपण आहे तर काय करायचं? चेंबर्स लिहिला फक्त, सिक्रेटली याला जागा ना. हुशार आहे ते. जर नाही कळलं तर काय करायचं? सो अशा प्रकारे आम्ही निघालोय. झाले लग्न आणि मज्जा आली. खूप दिवसांनी भेटलो, सो अजून मज्जा आली. कॉलेज की यादी ताजा. बाकी लोकांना खूप मिस केलं. येस. चेंबर्स ऑफ सिक्रेट. सानिका आणि आरशी, आमच्या पप्पा. आरशी, हा, अश्लेषा, मॅटी. We miss you guys.
लोक ब्लॉग बघता की नाही काय माहिती बाबा. आपण त्यांना शेअर करू की या पॉइंटला काय म्हणतात हा. सेव्ह हे बघा बघा तुमचं नाव आलं. तुमचं नाव आलंय. तुम्ही एका फेमस युट्यूबरच्या ब्लॉग मध्ये तुमचं नाव घेतलेलं आहे. काय नाव आहे तुझं चॅनलचं? लाईफ ऑफ प्राची. लाईफ ऑफ प्राची. गाईज फॉलो आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. भेटूया. यस. नीट जा. बाय बाय. थँक्यू. बाय. डॉक्टर मॅडमांची गाडी आहे. बाय. तर आली घरी लग्नावरनं आता आणि छान झालं लग्न वगैरे पण मस्त झालं. पण पसारा भरपूर आहे. पण आय डो नॉट हॅव टाईम हे सगळं आवरायला. मला आता इराकडे जायचं आहे. सो पटकन चेंज करते आणि जाते. कैसे क्या हो गया देखते देखते. विदाउट मेकअप लगेच चेंज केलं, फ्रेश झाले. आता चालले इराकडे. इराचं आज ॲन्युअल फंक्शन आहे सो तिकडे चालले. सिग्नल सुटला. किती वेगळे दिसते मी विदाउट मेकअप. मलाच असं वेगळं वाटतंय की अरे बापरे, हू वॉज आय बिफोर अँड हू एम आय नाउ. बट दिस इज ओरिजिनल मी आणि दिस इज लाईफ ऑफ प्राची. अशीच असते. सम डेज आय एम नॉट डुईंग एनिथिंग अँड सम डेज आय एम डुईंग एव्हरीथिंग. म्हणजे हे पण ते पण सगळीकडे पळपळ. बट आय लव्ह दिस लाईफ. रिच्ड. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही म्हणून चार्जर घेऊन फिरते. जिथे जागा मिळेल तिथे चार्जिंगला लावून टाकायचं. मजा आली बस. हो म्हणजे आज नाही ॲक्च्युली कालपासून मजा येते. काल हळदीला गेलो, मग संगीत. हळदचा वेळेस ब्लॉगिंग नाही केली कारण की तेवढं मी कॉन्फिडेंट नव्हते. पण मी खूप ट्राय केलं आहे ब्लॉग करायचं. इरा शो युअर ड्रेस. वा गोल फिरून दाखव. मस्त. आता इराची तयारी झाली आहे आणि आम्ही चाललो आहे इराला स्कूलमध्ये सोडायला. आणि आता इरा ॲक्च्युअलमध्ये रेडी झाली. दाखव इरा किती छान दिसते. रेट्रो डान्स सारखं झालं एकदम प्रॉपर रेट्रो सारखी दिसते. थीम. ऑल द बेस्ट. छान डान्स करा. आय गेस मी इथेच एंड करून टाकतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचं रियुनियन परत बघायचं असेल तर कमेंट करू शकता.